वसई विरार शहरातील रस्त्यांवरील खड्डे, वाढीव पाणीपट्टी व मालमत्ता कर आणि भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या प्रश्नांवर भाजप पक्ष आक्रमक झाला आहे। या नागरी समस्यांच्या विरोधात रविवारी भाजपच्या वतीने महापालिका मुख्यालयावर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी भाजप नेत्यांनी सत्ताधारी बहुजन विकास आघाडी आणि पालिका प्रशासनावर कडाडून टीका केली। गेल्या वर्षी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने आंदोलन केले होते, मात्र आता ते गप्प का आहेत असा सवाल भाजपचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी केला। प्रशासकीय काळात मोठा भ्रष्टाचार झाला असून औषध घोटाळा, घनकचरा घोटाळा आणि मॅरेथॉनमधील अनियमितता यांसारखे अनेक घोटाळे येत्या 6 महिन्यांत आम्ही चव्हाट्यावर आणू। तसेच शहरातील अनधिकृत नळ जोडण्यांमधून खासगी वसुली सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला। दरम्यान भाजपच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर टीका केली। ठाकूर यांनी आमच्या आमदारांकडे 2 वर्षांचे रिपोर्ट कार्ड मागण्यापेक्षा स्वतः गेल्या 35 वर्षात काय केले याचे उत्तर द्यावे असा टोला त्यांनी यावेळी लगावला। भाजप आमदार राजन नाईक यांनी आचोळे रुग्णालयावरून टोला लगवताना सांगितले की आयुक्त व महापौर आज उपस्थित नाहीत, कदाचित ते त्याच रुग्णालयाची माहिती घेण्यासाठी गेले असावेत। तसेच कचराभूमी प्रकल्प दगड उत्खनन प्रकरण, पाणीपट्टी व घरपट्टी या करवाढीला सत्ताधारी जबाबदार असल्याचे नाईक म्हणाले। भाजप खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनीही झोपेचे सोंग घेतलेल्या सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हावे असे सांगत बहुजन विकास आघाडीवर कडाडून टीका केली। अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, प्रभारी शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी आंदोलकांनी जे प्रश्न मांडले त्याची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। रस्त्याच्या दुरुस्तीच्या रील सत्ताधारीपेक्षा भाजपच्या नगरसेवकांनी जास्त टाकलेले आहेत। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी पूरस्थितीमुळे खड्डे पडले आहेत तिथे बुजवण्याचे काम सुरू आहे, तर निकृष्ट काम करणाऱ्यांना आयुक्तांनी काळ्या यादीत टाकले आहे। त्यामुळे फक्त जनतेमध्ये राहण्यासाठी भाजपने हे आंदोलन केले असल्याचा टोला महापौर अजय पाटील यांनी भाजपला लगावला। तसेच ज्याप्रमाणे सभापतींच्या निवडणुकीचा प्रस्ताव भाजपने राज्य सरकारकडून विखंडित करून घेतला, त्याचप्रमाणे प्रशासकीय राजवटीत मंजूर झालेला पाणीपट्टी करवाढीचा प्रस्तावही त्यांनी विखंडित करून घ्यावा। सत्य परिस्थिती माहीत असतानाही भाजप नगरसेवक जाणून बुजून दुटप्पी भूमिका घेत असल्याची प्रतिक्रिया महापौरांनी दिली। अल्टरनेट डे पाणी, त्यातही महिन्यातून 8-8 दिवस पाणी गायब, अशा परिस्थितीत जनतेमध्ये प्रचंड आक्रोश होता। पाणीपट्टीमध्ये वाढ, घरपट्टीमध्ये वाढ, रस्त्यावर पडलेले खड्डे, भटक्या कुत्र्याचा त्रास, अशा अनेक प्रकारे त्रासापासून ही जनता कंटाळलेली आहे। खरं म्हणजे सर्वसाधारण सभेमध्ये महापालिकेमध्ये अनेक वेळा चर्चा झालेल्या आहेत आणि त्यांना सर्वांना माहिती आहेत का काय काय उपाययोजना महापालिका करत आहे। रस्त्याच्या खड्ड्याबद्दल बोलाल तर पावसाळ्याच्या आधी पॅचवर्कचं काम झालं आणि गेल्या वेळी झालेलं त्याच्यापेक्षा चांगलं झालं आणि ह्याच्या सगळ्या रील मला वाटते सत्ताधारीपेक्षा भाजपच्या जास्ती नगरसेवकांनी टाकलेले आहेत। प्रत्येकाने आपापल्या वॉर्डमध्ये उभे राहून रस्त्याचं कसं छान काम करून घेतोय हा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि चांगला आहे, ते उपस्थित होते आणि ती कामं केलेली आहेत आणि तसं रेकॉर्डिंग पण आहे। अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी खराब झालं असेल तर ज्यांनी पॅचवर्क केलं आहे त्यांना ते परत करायला सांगितलेलं आहे। काही रस्त्यांचं आधी जे काम झालेलं आणि त्याचा दर्जा बरोबर नव्हता त्यांना काळ्या यादीमध्ये आयुक्त साहेबांनी टाकलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई चालू आहे। आणि जी चुकीच्या गोष्टी ज्या बिलाच्या वगैरे झालेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्यक्ष आयुक्तांनी लक्ष घालून काम करायला सुरुवात केलेली आहे। प्रशासकीय राजवटीमध्ये ज्या काही चुका झाल्या असतील त्याची चौकशी आम्ही लावलेली आहे आणि सभागृहानेच ते मान्य केलेलं आहे आणि ते देखील चालू आहे। पूर परिस्थितीचं तुम्ही बघितलं असेल का संपूर्ण मुंबईपासून पालघर जिल्हा आणि सर्वच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल का पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि त्या पूर परिस्थितीत महापालिकेनं जे जे काय करावं लागलं ते सगळ्याच्या सगळं केलेलं आहे। की आम्ही सांगितलेल्या पूर परिस्थिती होण्याची कारणं जी होती त्याच्यात एक प्रमुख कारण होतं का जे पूर्वी वसई खाडीतलं पाणी कळवा खाडीमार्गे समुद्राला जात होते, ते कळवा खाडी बुजल्यामुळे आम्ही ठाणा महापालिकेला देखील सांगितलेलं आहे का तुम्ही त्याच्यामध्ये ती खाडी साफ करा, त्याच्यातले एन्क्रोचमेंट काढा आणि ती रुंद करून खोली करा, कारण ते पाणी 80% पाणी वसई खाडीत येतं आणि वसई खाडी रेती न काढल्यामुळे उथळ झालेली आहे आणि ते पाणी संपूर्ण सन सिटीपर्यंत पसरते आणि त्याच्यातनं उपाययोजना करण्यासाठी ज्या काही निरीनी अहवाल दिलेले आहेत त्याप्रमाणे पुढील कार्यवाही चालू झालेली आहे। काही ठिकाणी तुम्ही बघितले असेल का आम्ही ब्रिजेस वगैरे बनवले, नाले बनवलेले आहेत, वसईतलं सन सिटीतलं पाणी निघून जावं, चुळण्यातलं निघून जावं म्हणून आम्ही देखील पुढे बऱ्याचशा ठिकाणी
नवीन ब्रिजेसची कामं चालू केलेली आहेत, नवे नाले खोदलेले भाजप आहेत. मोर्चाच्या माध्यमातून राजकारण करते. मला वाटते शेवटी बघा, त्यांनी राजकारण म्हणजे त्यांनीच सांगितलेलं आहे एका मुलाखतीमध्ये की निवडणुकीच्या आधी बहुजन विकास आघाडीने मोर्चा काढला होता खड्ड्याबद्दल, तर मग आता आम्ही का नाही काढायचा. म्हणजे थोडक्यामध्ये त्यावेळी काढला बहुजन विकास आघाडीने म्हणून आता आम्ही काढतो, हे त्यांनी त्याच्यामध्ये अधोरेखित केलेलं आहे. आणि निश्चित जनतेमध्ये राहण्यासाठी त्यांना हे असलं आंदोलन करणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न राहिला का पाणीपट्टी वाढली त्याबद्दल त्यांनी पाण्याच्या पैशाबाबत केलेलं आहे. तर मला वाटतं का हा प्रशासकीय राजवटीतील ठराव आहे, त्यांच्या सत्तेतलाच ठराव आहे. आणि जसं प्रभाग समितीच्या सभापतीसाठी ठराव विखंडित करण्यासाठी ते राज्य सरकारकडे गेलेले आहेत, तर त्या प्रश्नासाठी जर तुम्ही राज्य सरकारकडे विखंडण्यासाठी ठराव जातात तर हा पाण्याचा ठराव विखंडित करण्यासाठी तुम्ही गेला पाहिजे, कारण तो शेवटी शासनाचा अधिकार आहे. आम्ही देखील शासनाला विनंती केलेली आहे का बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढला पाहिजे. प्रॉफिट कमावणं नाही, परंतु जेवढा खर्च होतं ते करणं गरजेचं आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं का MMID हे सरकारचे आहे आणि इकडे ह्यांचेच पदाधिकारी बसलेले आहेत, अधिकारी बसलेले आहेत, ह्यांचेच राजकीय नेते तिकडे अध्यक्षपदावर बसलेले आहेत. 13 रुपयाच्या वरती MMID आपल्या महापालिकेकडनं पैसे घेते. म्हणजे त्यांनी जर पैसे कमी केले तर महापालिका निश्चित कमी करू शकतं. आतापर्यंत इतके वर्ष महापालिका तुम्हाला पर डे 4 रुपयाच्या आसपास पैसे घेत होती. बिस्लरीची बाटली घेतली तर ती 20 रुपयाला तुम्हाला पडते दिवसाला, परंतु इकडे 4 रुपयामध्ये देत होतं. शासनाने सांगितलं का तोट्यामध्ये काही करता येणार नाही, अन्यथा तुम्हाला अनुदानं मिळत नाही. आणि शासनाची अनुदानं मिळण्यासाठी काही गोष्टी महापालिकेच्या खात्यातून देखील आपल्याला जमा करायला लागतात आणि ते आधी जमा करायला लागतात. तुम्हाला माहिती आहे देहरजी धरण ज्यावेळी बंद होतं त्यावेळी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी 165.29 करोड रुपये शासनाला पहिला भरले आणि ते आपल्या ताब्यात आपण धरण घेतलं आणि पुढची योजना चालू झालेली आहे. म्हणजे शेवटी असे ॲडव्हान्स ज्यावेळी पैसे द्यायला लागतात तर निश्चित ते कुठून तरी महापालिकेतनं जनतेकडनंच वसूल करायला जात आहे. हे केंद्र सरकार देखील करते आणि राज्य सरकार देखील करते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी माहीत असून देखील बोंबाबोंब करतात. दुसरा, लोकांना बाहेर पडण्यासाठी जनतेचा एक सगळ्यात महत्त्वाचा का स्मार्ट मीटर ही जी काढून नेली, जुनी काढून नेली आणि स्मार्ट मीटर बसवले आणि त्याच्यामुळे डबल टिबल लोकांना विजेचा आकार यायला लागला. तर हे या लोकांच्या भावना लक्षात घेऊन लोकांना बोलताना तो विषय सांगितला गेला आणि लोकांना त्या विषयाने विजेच्या प्रश्नावर बाहेर काढलं. आणि प्रत्यक्षात मोर्चामध्ये आता विजेबद्दल चकार शब्द देखील त्यांनी उच्चारलेला नाही. तर हा त्यांचा दुटप्पी हे आणि लोक जनता देखील विचारायला लागलेली होती अरे विजेच्याबद्दल ते एकही शब्द बोलत नाही. परंतु वसई विरार महापालिकेला जे काय करायचं तर लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी ज्या आधी त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या योजना मंजूर केलेल्या होत्या त्या कुठच्याही योजना या वर्षभरामध्ये या सत्ताधाऱ्यांनी इथून नवीन निवडून आलेल्या आमदारांनी त्याच्यासाठी काही प्रयत्न केला नाही. कारण त्यांना माहिती आहे की आक्रोश जर वाढला तर हा या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध बहुजन विकास आघाडीच्या विरुद्ध आक्रोश वाढू शकतो. म्हणून जाणून बुजून ते त्यांच्या वॉर्डमध्ये देखील काही कामं करून घेत नाहीत, कारण त्याचा आक्रोश वाढला पाहिजे. आणि लोकांना ते असं सांगतात का आमचं काम होत नाही, प्रत्यक्षामध्ये रीलमध्ये ते काम करतात असं दाखवत असतात आणि दुसऱ्या ठिकाणी कामं होत नाही असं दाखवत असतात. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे आणि येथील जनता सगळे जाणून आहे. पालिका आम्ही ताब्यात घेतली त्यावेळी 1250 करोड मायनसमध्ये बजेट होतं, लोकांची देणी होती. आता कुठचीही आम्ही ठराव आम्हाला नवीन घेता येत नव्हते, परंतु आता आम्ही त्याची पूर्तता करायला सुरुवात केलेली आहे आणि पावसानंतर खरं रूप तुम्हाला दिसू शकेल, विकास दिसू शकेल आणि वसईचा कायापालट जो 5 वर्ष थांबलेला होता विकास तो पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करू.